हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांना नमस्कार. लर्न विथ उज्ज्वला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इंग्रजीमधले काही बेसिक गोष्टी शिकणार आहोत. हॅव, हॅज, हॅड केव्हा वापरायचं, रोजच्या बोलण्यामध्ये हॅव, हॅज, हॅड याचा वापर कसा करायचा, रूल्स काय आहे, हे कोणत्या वाक्यांमध्ये वापरलं जातं, वाक्यांचं स्ट्रक्चर काय असतं, हॅव, हॅज, हॅड वापरून प्रश्न कसे विचारायचे, हे सर्व आज आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. त्या अगोदर जर तुम्ही आपल्या लर्न विथ उज्ज्वला यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व तिथे दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढे येणाऱ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळू शकेल. तर चला सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला. हॅव, हॅज, हॅड. हॅव, हॅज, हॅड काय आहे? हॅव, हॅज, हॅड हे हेल्पिंग वर्ब सुद्धा आहेत आणि मेन वर्ब सुद्धा आहेत. हेल्पिंग वर्ब म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदे असे आपण ज्याला मराठीमध्ये म्हणत असतो, आणि मेन वर्ब म्हणजेच मुख्य क्रियापदे. तर वाक्यानुसार हॅव, हॅज, हॅडचा आपण सहाय्यकारी क्रियापद किंवा मुख्य क्रियापद म्हणून उपयोग करत असतो. खूप जणांना याच्यामध्ये कन्फ्युजन असते की हॅव केव्हा वापरायचं, हॅज केव्हा वापरायचं, हॅड केव्हा वापरायचं. जर तुम्हाला याचा अर्थ माहिती असेल तर याचा वाक्यामध्ये उपयोग करणं खूप सोपं होतं. तर हॅव, हॅज, हॅडचा काय अर्थ होतो? आहे, आहेत, होता, होते, जवळ आहे असं दर्शवण्यासाठी आपण काय वापरत असतो? हॅव, हॅज, हॅड. हॅड हे पास्ट टेन्स मध्ये यूज होते. हॅव आणि हॅजचा आपण प्रेझेंट टेन्स मध्ये उपयोग करत असतो. प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ. वर्तमान काळामध्ये आपण हॅव आणि हॅजचा उपयोग करत असतो. तर हॅव केव्हा वापरायचे आणि हॅज केव्हा वापरायची? बघा, आय, वी, यू, दे. जेव्हा आय, वी, यू, दे हे सब्जेक्ट असेल तेव्हा आपण वापरत असतो हॅव. कोणासोबत वापरणार? तुम्ही सगळ्यांनी माझ्या मागे रिपीट करायचं आहे. आय, वी, यू, दे. आय, वी, यू, दे सोबत आपण वापरत असतो हॅव. मग हॅज केव्हा वापरायचं? ही, शी, इट किंवा सिंग्युलर नेम असेल. काय असेल? ही, शी, इट किंवा सिंग्युलर नेम असेल तेव्हा आपण काय वापरत असतो? हॅज. हॅव आणि हॅज क्लिअर झालं सगळ्यांना? चला तर आपण याच्यावर आता एक्झाम्पल्स बघूया. एक्झाम्पल्स ऑफ हॅव. माझ्याकडे पुस्तक आहे. माझ्याकडे पुस्तक आहे. इथे सब्जेक्ट काय येणार? आय. आय सोबत आपण काय वापरत असतो? हॅव. वरती मी तुम्हाला दिलेलं आहे हॅव सो कुठे कुठे येतं? आय, वी, यू, दे सोबत. सो इथे काय येणार आन्सर? आय हॅव अ बुक. आय हॅव अ बुक. आमच्याकडे गाडी आहे. आमच्याकडे गाडी आहे. आमच्याकडे वी सोबत सुद्धा काय येणार? हॅव. वी हॅव अ कार. वी हॅव अ कार.
आमच्याकडे गाडी आहे. नेक्स्ट, त्यांच्याकडे 2 कुत्रे आहेत. त्यांच्याकडे 2 कुत्रे आहेत. त्यांच्याकडे दे सोबत आपण काय वापरणार? हॅव. They have 2 dogs. They have 2 dogs. तुझ्याकडे पेन आहे. सगळ्यांनी माझ्या मागे रिपीट करायचं आहे, म्हणजे ते तुमच्या जास्त लक्षात राहील. तुझ्याकडे पेन आहे. तुझ्याकडे यू सोबत सुद्धा आपण काय वापरत असतो? हॅव. तुझ्याकडे पेन आहे. काय येणार याचा आन्सर? यू हॅव अ पेन. यू हॅव अ पेन. तुझ्याकडे पेन आहे. माझे खूप मित्र आहे. माझे खूप मित्र आहेत. माझे आय सोबत आपण काय वापरणार? आय सोबत येणार हॅव. I have many friends. I have many friends. माझे खूप मित्र आहेत. आता आपण बघणार आहोत एक्झाम्पल्स ऑफ हॅज. आतापर्यंत आपण बघितलं एक्झाम्पल्स ऑफ हॅव. I, we, you, they सोबत आपण have चा उपयोग केला. आता आपण has कुठे वापरायचं ते बघणार आहोत. चला, पहिलं एक्झाम्पल आहे, त्याच्याकडे बाईक आहे. त्याच्याकडे बाईक आहे. त्याच्याकडे ही सोबत आपण काय वापरत असतो? हॅज. तर काय येणार आन्सर? ही हॅज अ बाईक. ही हॅज अ बाईक. त्याच्याकडे बाईक आहे. नेक्स्ट, तिच्याकडे बॅग आहे. तिच्याकडे बॅग आहे. तिच्याकडे शी सोबत आपण काय वापरत असतो? हॅज. म्हणून याचं काय आन्सर येणार? शी हॅज अ बॅग. शी हॅज अ बॅग. तिच्याकडे बॅग आहे. नेक्स्ट, त्याला 4 पाय आहेत. त्याला 4 पाय आहेत. आपण इथे ॲनिमल बद्दल बोलतोय. ॲनिमल साठी आपण काय वापरत असतो? सब्जेक्ट इट. आणि इट सोबत आपण कोणतं सहाय्यकारी क्रियापद वापरतो? हॅज. सो याचं काय येणार आन्सर? इट हॅज 4 legs. It has 4 legs. त्याला 4 पाय आहेत. It has 4 legs. नेक्स्ट, रामकडे घर आहे. रामकडे घर आहे. राम सिंग्युलर नेम आहे. सिंग्युलर नेम साठी आपण काय वापरत असतो? हॅज. सो आन्सर काय येणार? राम हॅज अ हाऊस. राम
हॅज अ हाऊस. रामकडे घर आहे. रामकडे घर आहे. नेक्स्ट, सीताकडे बाहुली आहे. सीताकडे बाहुली आहे. बघा, वरती आपण जे वाक्य बघितलं त्याच प्रकारे खालचं वाक्य आहे. इथे सुद्धा सिंग्युलर नेम सब्जेक्ट आहे. आणि सिंग्युलर नेम साठी आपण नेहमी काय वापरत असतो? हॅज. सो या वाक्याचं काय येणार आहे आन्सर? सीता has a doll. सीता has a doll. सीता सोबत आपण वापरलं has because it is singular name. सीताकडे बाहुली आहे. आतापर्यंत आपण have आणि has चा उपयोग बघितला दैनंदिन जीवनातील उदाहरणांसह. आता आपण बघत आहोत यूज ऑफ had. had केव्हा वापरले जाते? had चा यूज मोस्टली पास्ट टेन्स मध्ये होत असतो. आणि had कशासोबत वापरले जाते? कोणत्या सब्जेक्ट सोबत वापरले जाते? तर had सर्व सब्जेक्ट सोबत वापरतात. I, we, you, they, he, she, it. तर had चा मीनिंग काय होतो? बघा, had चा अर्थ होतो होता, होती, होते. कारण had चा उपयोग पास्ट टेन्स मध्येच होत असतो. आता आपण याचे काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. माझ्याकडे पेन होते. माझ्याकडे पेन होते. सब्जेक्ट काय आहे? आय. आय सोबत आपण काय वापरत असतो? हॅड. आय हॅड अ पेन. आय हॅड अ पेन. माझ्याकडे पेन होते. नेक्स्ट, तिच्याकडे गाडी होती. तिच्याकडे गाडी होती. सब्जेक्ट काय आहे? शी. तिच्याकडे गाडी होती. सो काय येणार आन्सर? शी हॅड अ कार. शी हॅड अ कार. तिच्याकडे गाडी होती. तिच्याकडे गाडी होती. त्यांच्याकडे कुत्रा होता. त्यांच्याकडे कुत्रा होता. बघा, हे सर्व सेंटेन्सेस आपण पास्ट टेन्स मधले बघत आहोत. होता, होती, होते. त्यांच्याकडे इथे काय येणार सब्जेक्ट? दे. They had a dog. They had a dog. त्यांच्याकडे कुत्रा होता. त्यांच्याकडे कुत्रा होता. नेक्स्ट, आमच्याकडे घर होते. आमच्याकडे घर होते. आमच्याकडे सब्जेक्ट काय येणार? वी. काय येणार आन्सर? वी
had a house. We had a house. आमच्याकडे घर होते. आमच्याकडे घर होते. त्याला एक समस्या होती. त्याला एक समस्या होती. त्याला ही सोबत आपण काय वापरणार? हॅड. सर्व सब्जेक्ट सोबत आपण हॅडच वापरणार पास्ट टेन्स मध्ये. ही हॅड अ प्रॉब्लेम. काय आहे आन्सर? ही हॅड अ प्रॉब्लेम. त्याला एक समस्या होती. त्याला एक समस्या होती. आता आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे एक्झाम्पल बघणार आहोत. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे एक्झाम्पल्स. चला, पहिलं वाक्य आहे, मी माझे काम पूर्ण केले आहे. मी माझे काम पूर्ण केले आहे. मी आय सब्जेक्ट सोबत आपण वापरत असतो हॅव. बघा इथे सहाय्यकारी क्रियापद काय आहे? हॅव. आणि मुख्य क्रियापद आहे फिनिश्ड. सो काय येणार आहे आन्सर? आय हॅव फिनिश्ड माय वर्क. I have finished my work. मी माझे काम पूर्ण केले आहे. नेक्स्ट, तिने जेवण केले आहे. तिने जेवण केले आहे. आपण आधीही आपले जे सेशन झालेले आहे प्रेझेंट टेन्स वर, त्याचे आपण 4 टाइप्स बघितले होते. त्यामधला प्रेझेंट परफेक्ट टेन्स जो होता त्यामध्ये आपण बघितलं होतं की त्याच्या स्ट्रक्चर मध्ये आपण काय वापरत असतो? V3. तर बघा काय येणार आहे आन्सर? तिने जेवण केले आहे. शी सोबत आपण यूज करणार हॅज. She has eaten food. She has eaten food. तिने जेवण केले आहे. नेक्स्ट, ते घरी गेले आहेत. ते घरी गेले आहेत. ते दे सोबत आपण काय वापरणार? हॅव. बरोबर. सो काय येणार आन्सर? दे हॅव गॉन होम. दे हॅव गॉन होम. ओके, गॉन. दे हॅव गॉन होम. ते घरी गेले आहेत. नेक्स्ट, आता आपण बघतोय पास्ट परफेक्ट एक्झाम्पल्स. तर याच्यामध्ये काय आहे? पहिलं एक्झाम्पल, मी काम पूर्ण केले होते. मी काम पूर्ण केले होते. I had finished my work. I had finished my work. बघा, वाक्य
पास्ट परफेक्ट मध्ये आहे. सो आपण काय वापरणार सर्व सब्जेक्ट सोबत? आपण वापरणार हॅड. आय हॅड फिनिश्ड माय वर्क. मी काम पूर्ण केले होते. नेक्स्ट, ती शाळेतून निघाली होती. ती शाळेतून निघाली होती. ती she had left the school. She had left the school. ती शाळेतून निघाली होती. She had left the school. आता आपण बघत आहोत फ्युचर परफेक्ट टेन्सचे एक्झाम्पल. फर्स्ट, मी काम पूर्ण केलेले असेल. मी काम पूर्ण केलेले असेल. मी आय सोबत काय येणार? विल हॅव. फ्युचर टेन्स आहे. सो काय आन्सर होणार? आय विल हॅव फिनिश्ड माय वर्क. आय विल हॅव फिनिश्ड माय वर्क. मी काम पूर्ण केलेले असेल. चला, तर आता आपण बघतोय निगेटिव्ह सेंटेन्सेस. निगेटिव्ह सेंटेन्सेसचं काय स्ट्रक्चर असतं? subject plus do or does not, do not or does not, and have plus object plus complement. चला, तर याच्यावर आपण एक्झाम्पल्स बघूया. हॅव, हॅज, हॅड वापरून निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे वापरायचे ते आपण उदाहरणांसह शिकूया. माझ्याकडे पेन नाही. माझ्याकडे पेन नाही. आय सोबत आपण काय वापरत असतो? डू. आणि निगेटिव्ह सेंटेन्स आहे. सो I do not have a pen, or you can say I don't have a pen. माझ्याकडे पेन नाही. I, we, you, they सोबत आपण नेहमी वापरणार don't. हा पॉइंट सगळ्यांनी लिहून घ्यायचा आहे. ही, शी, इट सिंग्युलर नेम सोबत वापरणार डझंट. आपण आपल्या आधीच्या सेशन मध्येही हे खूप वेळेस कव्हर केलेलं आहे. नेक्स्ट, तिच्याकडे पुस्तक नाही. तिच्याकडे पुस्तक नाही. बघा, आपण आत्ताच बघितलं शी सोबत आपण वापरत असतो डज, आणि हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. सो काय येणार आन्सर? शी डज नॉट हॅव अ बुक. शी डज नॉट हॅव अ बुक. तिच्याकडे पुस्तक नाही. तिच्याकडे पुस्तक नाही. आता आपण हॅव, हॅज वापरून निगेटिव्ह सेंटेन्सेस बघितले, त्यांचं स्ट्रक्चर बघितलं. ओके, आता हॅडची निगेटिव्ह सेंटेन्सेस आपण बघणार आहोत. काय आहे स्ट्रक्चर? सब्जेक्ट प्लस डिड नॉट हॅव प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. पास्ट टेन्स मधले निगेटिव्ह सेंटेन्सेस. माझ्याकडे पैसे नव्हते. माझ्याकडे पैसे
नव्हते. पास्ट टेन्स मध्ये आहे वाक्य. सो काय येणार आन्सर? माझ्याकडे पैसे नव्हते. आय डिड नॉट हॅव मनी. आय डिड नॉट हॅव मनी. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, डिड सोबत आपण वर्बचा नेहमी फर्स्ट फॉर्म वापरत असतो. क्लिअर झालंय सगळ्यांना? डिड सोबत आपण काय वापरणार? वर्बचा फर्स्ट फॉर्म. आय डिड नॉट हॅव मनी. माझ्याकडे पैसे नव्हते. आता बघूया इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस, क्वेश्चन सेंटेन्सेस, ज्यालाच आपण मराठीमध्ये म्हणत असतो प्रश्नार्थक वाक्य. तर याचं स्ट्रक्चर काय असतं बघा. हॅव साठी काय स्ट्रक्चर आहे आणि हॅड साठी काय स्ट्रक्चर आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेसचं? डू डज प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. डू डज साठी काय येणार स्ट्रक्चर? डू डज प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. डीड असताना काय स्ट्रक्चर येणार? डीड प्लस सब्जेक्ट प्लस हॅव प्लस ऑब्जेक्ट प्लस कॉम्प्लिमेंट. आता यावर आपण एक्झाम्पल्स बघूया. तुझ्याकडे पेन आहे का? बघा इथे डज आणि डू आपण सब्जेक्ट वाईज यूज करणार. ओके, चला. तुझ्याकडे पेन आहे का? डू यू हॅव अ पेन? काय येणार आहे आन्सर? डू यू हॅव अ पेन? तुझ्याकडे पेन आहे का? प्रश्न विचारलेला आहे. सो लास्टला येणार क्वेश्चन मार्क. डू यू हॅव अ पेन अँड क्वेश्चन मार्क. नेक्स्ट, तिच्याकडे बॅग आहे का? तिच्याकडे बॅग आहे का? याचं काय येणार आन्सर? तिच्याकडे, शी. सो आपण काय वापरणार? डू की डज? आपण वापरणार डज. डज शी हॅव अ बॅग? डज शी हॅव अ बॅग? बघा, डू डज आणि डीड सोबत आपण नेहमी V1 यूज करत असतो. डज शी हॅव अ बॅग? तिच्याकडे बॅग आहे का? नेक्स्ट, तुझ्याकडे गाडी होती का? तुझ्याकडे गाडी होती का? तुझ्याकडे, यू. यू सोबत वापरणार डिड, कारण पास्ट टेन्स मध्ये आहे. सो काय येणार आन्सर? डिड यू हॅव अ कार? डिड यू हॅव अ कार? तर बघा, अशा प्रकारे आपलं आजचं हॅव, हॅज, हॅड वरचं हे सेशन इथे संपलेलं आहे. तुम्हाला आपलं हे सेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.